गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग आता दिवसाची सुरुवात झाली आहे म्हणल्यावर मस्त फुलं अशी बघून छान अशी सुरुवात व्हावी म्हणून म्हणलं फुलं पण दाखवावीत तुम्हाला. हे जे चिनी गुलाब आहे ते मी लावलेलं किती छान दिसते. आणि बघा आमच्या मॅडमचं काय चाललं होतं, आज स्कूलला जायचं नाहीये म्हणून ड्रामा चालला होता, कारण तिची तब्येत पण एवढी काही खास नव्हती. म्हणलं पहिल्यांदा काय करूयात, शेळ्यांना बांधून घेऊयात, म्हणजे कसं पुढचं काम करायला मी मोकळी झाली. आणि आज आमचा प्लॅन होता गावामध्ये जायचा, वडापुरीमध्ये आमची जी जागा आहे, काहीतरी काम होतं आईंनी काढलं होतं, म्हणलं जाऊयात म्हणून म्हणलं फटाफट काम करून घेऊयात. तर म्हणलं पहिलं काम जे आहे ते शेळ्यांना रानामध्ये बांधलं म्हणजे काही अडचण नाही. आणि बघा दादूचं काय चाललंय, माती खातोय, खूप खोडील येतो त्याला, माती खूप आवडते. आणि हे बघा शेतामध्ये मी मागच्या वेळेस जे बियाणे लावले होते ते छान असे कोमारेवरती आले होते, उगवून यायला लागलं होतं. नंतर फटाफट काम करून घेतलं आणि म्हणलं जाऊयात गावामध्ये. तर दादूचा काय ड्रामा चाललेला की तो त्याच्या आजीला बसून देत नव्हता, नको म्हणायचा की नको बसू, एवढा डांबीस आहे ना तो. मग आम्ही दादू, आई आणि शर्लिन आम्ही निघालो गावामध्ये. बघा तर मग इथं आहे बँक, वडापुरीमध्ये बँक आहे आणि तिथंच इथं बघा मागच म्हणजे जवळच बँकेपासून जवळच आमची जागा पण आहे. इथं आहे 2 गुंठा जागा. पण काय माहिती सासऱ्यांना आवडलं नाही कधी गावामध्ये राहायला, त्यामुळे त्यांनी शेतामध्ये घर बांधलं. पण माझं स्वप्न आहे मला गावामध्ये घर बांधायचं, कारण कसं आता सध्या मुलं लहान आहेत, पण मुलं मोठी झाल्यानंतर कसं नको वाटतं शेतामध्ये म्हणजे. आणि बघा तर मग इथं म्हणजे हायवे वगैरे जवळ आहे, बाजारपेठ जवळ आहे आणि गावामध्ये राहिलं म्हणजे कसं दवाखानाही जवळ असल्यामुळं घरात लहान मुलं वयस्कर माणसं ही असतातच, त्यामुळं गावात जरा राहणं थोडंसं योग्य वाटलं मला, म्हणून बोलले, दुसरं काही नाही. आणि बघा तर मग जियांचं काय चाललंय, मस्त निवांत झोपला होता, पण तो झोपलेला शर्लिनला कसं बघावतंय, लगेच गेली शर्लिनने घेतलं त्याला. आणि आज कसं शर्लिनचा मॅगी खायचा मूड होता म्हणून आम्ही निघालो गावामध्ये दुकानात आणि तिथं मॅगी वगैरे घेतली, दादूने चॉकलेट वगैरे घेतली आणि म्हटलं चल दादू. तर दादूचं काय बाबा, एवढे चॉकलेट बघितल्यावर दादू कसा बाहेर निघन. एक लॉलीपॉप घेतलं पण त्याचा काही पाय निघत नव्हता, चल म्हणलं तरी नको म्हणायचा. मग आम्ही भूर चाललो म्हणलं की मग फटाफट दादू आला आणि मग घरी आले मी. तर उद्या काय आता आषाढाचा महिना लागला, त्यामुळं काय आता सवासणींचा कार्यक्रम चालू झालेला आहे, म्हणून शेजारचं जे मुली होत्या त्या कुंकू लावायला आल्या होत्या. मग म्हटलं चला मला तर लावले, आता आईंना पण लावून घ्या. बघा हे आहे जुन्या विचाराची लोक, म्हणजे जुन्या काळातील हे अशी लोक करायचे, म्हणजे थोडंसं लगेच कोणी बघितलं कोणी हे केलं की लगेच डोक्यावर पदर घ्यायचा. आता का बाबा आमच्या डोक्यावर पदर काय राहतच नाही, घरात वयस्कर माणसं असल्यामुळे हे ते चालतंच. आणि नंतर आता आईची मैत्रीण आली होती आणि काय बाबा आईच्या आणि त्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि त्यांना कळालं की मी त्यांचा व्हिडिओ करते, की त्या म्हणजे हसायला लागल्या आणि कशा मला म्हणजे हो 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 अशा करायच्या. म्हणजे त्यांच्या गप्पा चालल्या तर आपण स्वयंपाकाची तयारी करून घेऊयात. मग मी घेतली स्वयंपाकाची तयारी करायला. आणि आज कसं दादूचे काका आले होते त्याची भेट घ्यायला, तर काय बाबा दादूच्या काका आल्यात म्हणल्यावर दादूची काय मस्ती मज्जा चांगली, त्यांना डांबीसपणा करून दाखवत होता. आणि हे बघा जियान एक कागद पकडलेला तोंडात, तो काय त्याच्या तोंडातून कागद निघत नव्हता आणि तो काय मस्त ट्राय करायचं का त्याला निघतच नव्हतं. आणि नंतर गेली शर्लिन मध्येच. बघा आज आमच्या मॅडम आल्या होत्या लाडाला, त्यांना मस्त कडेवरती घेऊन फिरायचं नाटक चाललेलं, म्हणलं त्यांना घेऊन फिरूयात. आणि आज म्हणजे दादूचं काय बाबा त्याचे काका आहेत म्हणल्यावर मस्ती चालू होती, मस्त स्टंट वगैरे करून दाखवत होता काकांना. बंदूक जी होती त्यांनी डुशुम डुशुम करून दाखवायचा, गोळी घातल्यागत करायचा. आणि दादू खूप डांबीस आहे. आणि म्हणलं पप्पा का बाहेर येई नाहीत म्हणून शर्लिनला म्हणलं जाग शर्लिन पप्पांना पण बोलून आण, म्हणजे कसं थोडंसं 4 माणसांच्यात बसल्यानंतर त्यांना पण छान फ्रेश वगैरे वाटतं. पण पप्पांचं काय बाबा कार्यक्रम चालू होता त्यामुळे ते म्हणले 5 मिनिटं थांब मी आलो. पप्पा काय बाहेर यायला तयार नव्हते, कोणता त्यांचा कार्यक्रम लागलेला माहीत नाही. म्हणजे आमच्या पप्पांना खूप आवडतं TV बघायला बरं का. आणि नंतर शर्लिन आली बाहेर, म्हणलं बघा दादूचे कसे स्टंट चालू आहेत त्याच्या काकासमोर, हे कर ते कर, हे करून दाखव ते करून दाखव. आणि मला जायचं होतं गावामध्ये दूध आणायला, तर दादू छान जास्त शांत बसलेला, म्हणलं पटक्यास गपचूप जावं. तर काय दादूने बघितलंच आणि दादूने कालवा पण केला, म्हणजे रडाय वगैरे लागला. म्हणलं त्याला कसं तरी राधवलं आणि नंतर मी निघाले गावामध्ये दूध आणायला. आणि बघा तर मग गावामध्ये आमच्या घरापासून आहे 1.5 ते 2 किलोमीटर आहे. मग म्हटलं जाऊन पटकास गाडीवरती गेले मी आणि दूध घेऊन आले. आणि दूध आणल्यानंतर बघा जियांना दूध दिलं तर जियान दूध पित होता आणि आमचे सरकार त्याला सांगत होते, काठी घेऊनच उभा राहिला होता की दूध पितोय का नाही, दूध पितोय का नाही. बघा तर मग चलो बाय बाय, भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम.